आणि आता सुरुवात करूया आजच्या राजकीय शोलेला। राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात असणारे दोन पक्ष जर वेगवेगळी भूमिका घेत असतील तर इतर पक्षांनी आपापल्या मित्रपक्षांच्या पाठीशी उभं राहावं असा एक संकेत असतो। मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणामध्ये कोण कोणाच्या बाजूने बोलतंय आणि कोण विरोधात हेच समजेनासं झालंय। मुद्दा आहे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा। विलीनीकरणाबाबत अजित पवारांशी चर्चा झाली होती असं शरद पवार आणि त्यांचे नेते सांगतायत, तर ही शक्यता मुख्यमंत्री फडणवीसांसह तमाम भाजपच्या नेत्यांनी नाकारली आहे। अजितदादांचे राष्ट्रवादीचे नेतेही असं काही ठरल्याचं मान्य करायला तयार नाहीत। मात्र या सगळ्यामध्ये भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचा वेगळाच सूर दिसू लागलाय। बघूया राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। ही वस्तुस्थिती आहे बघा, विलीनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे, पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते। घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे। मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं। ही आहेत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची गेल्या काही दिवसामधली ताजी वक्तव्य। हे काही भावनेच्या ओघात चुकून तोंडातून बाहेर पडलेले शब्द नाहीत, तर वेगवेगळ्या तारखांना दिवसा उजेडी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर जाहीरपणे केली गेलेली ही वक्तव्य आहेत। अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची। अजितदादांच्या सोबत विलीनीकरणाची चर्चा झाली होती आणि त्यासाठी 12 फेब्रुवारी ही तारीखही ठरली होती असं खुद्द शरद पवार आणि त्यांचे नेते सांगतायत। काही निर्णय भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय अजितदादांनी घेतलाच नसता असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे। तर जे चर्चेत नव्हते त्यांना कसं माहिती असेल असा प्रतिसवाल करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रत्युत्तर दिलंय। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही। आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काळ अधिकारी समजलं हे सगळे चर्चेचे कुठेच नव्हते। त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काळ अधिकारी समजलं हे सगळे चर्चेचे कुठेच नव्हते। विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी चर्चा केली असल्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली। भाजपचे इतर नेतेही तेच सांगतायत। पण भाजपचा सत्तेतला मित्रपक्ष असणारी शिंदेंची शिवसेना मात्र याच्या बरोबर उलटी बाजू मांडतेय। शरद पवार जे म्हणतायत त्यामध्ये तथ्य असल्याचं सांगत प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची बाजू उचलून धरली आहे। अशी काही चर्चा झाली नव्हती असं प्रफुल्ल पटेलही वारंवार आणि ठामपणे सांगतायत। मात्र अशा चर्चेची कुणकुण आपल्या कानी पडली होती असं म्हणत शिंदेंच्या नेत्यांनी वेगळा सूर पकडला। दादाचे टीव्हीवर मी 2 इंटरव्ह्यूज या मागच्या 10 दिवसामध्ये बघितले की त्यामध्ये त्यांनी फार स्पष्ट केला होता की आता कुठेही माझ्या समोर हे प्रस्ताव नाही, फक्त मी जे करतोय स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं आम्हाला आमच्या घर, आमच्या पक्ष याचे सर्व जो विषय आहे आम्हाला सेटल करू द्या। बाकीची जे काय असेल विषय ते आम्ही नंतर करू। ही वस्तुस्थिती आहे बघा, विलीनीकरणाची चर्चा त्यांची चालू होती, हे आम्हाला कुजबूज येत होती। खरं काय खोटं काय ह्या बाबतीत आम्हाला काहीच कल्पना नाही। परंतु ह्या बाबतीत शरद पवार साहेब सातत्यानं सांगतात की विलीनीकरण होत होतं। जे शरद पवार पूर्वी सांगायचे नाही तशी चर्चा नाही, परंतु तेच आता अजितदादांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर बोलायला लागलेले नाहीत। म्हणजे काहीतरी त्यामध्ये तथ्य असेल, परंतु शेवटी हा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न, त्या विषयावर जास्त न बोलू। बरं, हा वेगळा सूर केवळ विलीनीकरणाच्या चर्चेबाबत दिसतोय असं नाही। अजितदादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली।
इतक्या घाईघाईनं हा निर्णय का घेतला असा सवाल विरोधकांसह अनेकांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांचे नेते कर्तव्य भावनेची आठवण करून देत होते. माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला. हा त्यांच्या व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांच्या परिवारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किती दिवस शोक मानावं की काय त्यांनी सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये पुढचे पाऊल कसे टाकावे. शपथविधीच्या टायमिंगवरून टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेल उत्तर देत होते. मात्र प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये विरोधकांप्रमाणेच काही आवाज होते ते शिंदेंच्या शिवसेनेचे. शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लभाईंचे फोटो बघितले आणि त्याच्या खाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही. काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही. सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे. पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते. अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट देणे हे थोडंसं मनाला पटत नाही. राजकारणामध्ये जे कालच्या ह्या घडामोडी ज्या पाहिल्यात 2 दिवसातल्या तर याच्यामुळं असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडे सरकार चालवण्यासाठी पुरेसं संख्याबळ असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सरकारमध्ये एंट्री झाली होती. अजितदादांच्या महायुतीमधल्या प्रवेशामुळे सत्तेतल्या वाटेकऱ्यांची संख्या 2 वरून 3 पर्यंत गेली. आता अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये सारवासारव सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेची ही शरद पवार पूरक भूमिका आश्चर्यकारक ठरतेय. शिंदेंच्या शिवसेनेच्या या स्वतंत्र भूमिकेचा भविष्यामध्ये नेमका काय परिणाम होणार हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.